धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीमध्ये मोठी डील झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। धस माघार घेणार हे आपल्याला एका व्यक्तीने आधीच सांगितलं होतं, असा दावा राऊतांनी केलाय। माघार घेणं ही सुरेश धस यांची परंपरा आहे, अशी टीका राऊतांनी केली आहे। डील झाल्याशिवाय सुरेश धस ज्या वेगानं पुढे गेले, ज्या वेगानं त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले, ज्या पद्धतीने त्यांनी काही कागद काही पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला। मला एका प्रमुख माणसाने आधीच सांगितलं, सुरेश धस माघार घेतील। त्यांची ती परंपरा आहे। एखादं मोठं डील ते पदरात पाडून घेतील आणि त्यानंतर ते शांत बसतील। तसंच झालेलं। आता मी कॅमेऱ्यासमोर बोलणं मला आता योग्य वाटत नाही, पण एक फार मोठं डील झालेलं आहे। पण राऊत साहेब, हे डील राजकीय आहे की आर्थिक आहे? दोन्ही आहेत। आम्ही लय जीव लावला, मला एवढंच म्हणायचं, प्रचंड जीव लावला होता। त्यांच्या केसाला धक्का लागला ना, राज्यातला घराघरातला मराठा उभा राहणार होता, घराघरात। त्यांच्यावर जर पक्षाचा दबाव आहे, तू भेट घे असा जर दबाव असला तर त्यांनी सरळ मराठ्यांना त्याच वेळेस सांगायला पाहिजे होतं, आता नाही, आता काय उपयोग नाही, ते झालं गेलं। आता त्याच्यावरती पाणी फिरलं, आम्हाला वाटतच नव्हतं। एक तर हे मराठी असे की राजकारणावर लोक विश्वास ठेवतील। पहिला राजकारणी ते होतं की लोकांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी ते असं केलं, त्यामुळे ते मनच आपलं ना लागायलाच तयार नाही।